संपूर्ण जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, तुम्हा आम्हा बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले, आरक्षणाचेच नव्हे तर या भारतातील सर्वच सामाजिक सुधारणांचे जनक राजर्षी शाहू महाराज, माझे वैचारिक गुरु प्रबोधनकार ठाकरे, तद्वतच तुम्हा आम्हाला ज्ञान मिळावं आणि हा अंधकार दूर व्हावा यासाठी ज्या ज्या समाजसुधारकांनी प्रसंगी आपल्या घरावर निखारा ठेवून कार्य केले असे सर्व समाजसुधारक, खरे संत आणि या सर्वांचे आचार विचार ज्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केले आणि खऱ्या अर्थानं या देशाला सामाजिक स्वातंत्र्य मिळवून दिले असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महापुरुषांच्या विचाराला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आज मराठा सेवा संघ परभणी जिल्ह्याच्या वतीनं आयोजित या पाथरी या ठिकाणी घेण्यात येत असलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विराजमान असलेले परभणी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष, आमचे स्नेही मित्र माननीय वाघसाहेब, या विचारमंचावर उपस्थित असलेले मोरे साहेब, तोडे पाटील, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले माझ्या अनिसमध्ये, माझ्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेले सुभाष जाधव सर, बाळासाहेब यादव सर आणि ज्यांनी यापूर्वीच पुष्प गुंफलं मराठा सेवा संघाच्या या 28 नोव्हेंबर या दिवशी, ते आमचे मार्गदर्शक आर.एस. यादव सर, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते माझे वर्गातले विद्यार्थी ढगे सर आणि उपस्थित सर्वच सुजान बंधूंनो, मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं मराठा सेवा संघाच्या वतीनं या देशाला घडवण्यामध्ये, बहुजनांना अग्रेषित करण्यामध्ये ज्या ज्या महामानवांची भूमिका प्रमुख राहिलेली आहे अशा सर्वच महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या या निमित्तानं त्यांच्या विचाराचा जागर घालण्याचं काम हे अत्यंत कौतुकास्पद अशा पद्धतीचं काम आहे। खरं तर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचंच जसं आपण युगपुरुष असं म्हणतो अशा पद्धतीचं काम त्यांचं राहिलेलं आहे आणि जशी मराठा सेवा संघामध्ये एक अशी नवीन चैतन्य निर्माण झालं मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सर्व आत्ताच आमचे मित्र प्राध्यापक ढगे सरांनी सांगितले की 32 विंगमध्ये मराठा सेवा संघाचं कार्य चालतं आणि या संबंध महाराष्ट्राला एक नवं तेज निर्माण करून देण्याचं काम या सेवा संघाच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याबद्दल अगदी खेडेकर साहेबापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत हे सर्वजण कौतुकास पात्र आहेत। ते यासाठी की आपण बघा की या 32 विंगच्या माध्यमातून ज्या वेळेला काम चालतं त्यावेळेला 32 विंगचे अध्यक्ष, 32 विंगचे उपाध्यक्ष हे सगळे जे आहेत हे सगळे नव्या दमानं, नव्या ऊर्जेनं, व्याख्यानाच्या निमित्तानं असेल, प्रास्ताविकाच्या माध्यमातून असेल, सूत्रसंचालनाच्या माध्यमातून असेल, ही सगळी फळीचे फळी नवी टीम बोलायला लागली। त्यांच्यामध्ये एक स्टेज डेअरिंग जे निर्माण झाली, हे फार मोठं काम सेवा संघानं उभं केलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं काम मला वाटतं की या महाराष्ट्रामधल्या सर्व जे काही समाज आहेत, सर्व जातीपाती जे आहेत त्याच्यामध्ये हे उभं झालं पाहिजे। कारण ज्या ज्या वेळेला छोट्या छोट्या घटकांचा विकास म्हणजेच हा त्या राज्याचा विकास, त्या राष्ट्राचा विकास असतो। मित्रांनो, आज या सेवा संघाच्या माध्यमातून मला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आहेत
एक दलित समाजालाच नाही तर एकंदरीत या सबंध बहुजनांच्या उत्थानासाठी एक समाज क्रांतिकारक म्हणून त्याला आपल्याला अग्रेसित करावं लागतं। मित्रांनो, प्रत्येक माणूस व्यक्ती जन्मतो आणि एक ना एक दिवस तो मृत्यू पावतो, परंतु त्याचे विचार जे आहेत हे विचार मृत्यू नसतात आणि या विचाराच्या माध्यमातूनच नवीन युवकांना, नवीन मुलांना, राष्ट्राला एक नवी प्रेरणा मिळत असते आणि त्या निमित्तानं बाबासाहेबांचं चरित्र जे आहे हे चरित्र अतिशय प्रेरणादायक अशा पद्धतीचं चरित्र आहे। मित्रांनो, या संदर्भामध्ये मी थोडंसं प्रास्ताविकाच्या या पूर्वलक्षी प्रभावाने मी असं बोलतो की जॉन स्टुअर्ट मिलने एक असा इशारा दिलेला होता आणि तो इशारा काय होता की तो म्हणतो की एखादा व्यक्ती कितीही मोठा असू द्या त्याच्या प्रती आपलं स्वातंत्र्य अर्पू नका, लक्षात घ्या। आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला भारतीय संविधान सुपूर्द करतेवेळी ज्यावेळेला ते 26 नोव्हेंबर 1949 ला सुपूर्द केलं, त्याच्या आदल्या दिवशी 25 नोव्हेंबरला त्या संविधान सभेमध्ये जे त्यांचं भाषण आहे अगदी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं असं ते भाषण आहे। त्यावेळेला बाबासाहेब एक सबंध भारतीयांना एक चेतावणी देतात, एक संदेश देतात आणि तो संदेश असा आहे, ते त्यावेळेला असं सांगतात की या देशामध्ये व्यक्तिपूजा जी आहे, व्यक्तिपूजा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालते। आणि बघा, म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलचा जो इशारा आहे त्या इशाऱ्याशी अनुषंगाने ते बोलतात आणि त्यावेळेला सांगतात की ही व्यक्तिपूजा जी आहे, ही व्यक्तिपूजा ज्या वेळेला अंधभक्ती होते, ज्या वेळेला धर्मामध्ये एखाद्या भक्तीचा जो मार्ग असेल, हा धर्मामधला भक्ती मार्ग एखाद्याला मुक्ती मार्ग मिळवून देऊ शकेल, परंतु राजकारणामध्ये जर भक्ती मार्ग आला, राजकारणामध्ये जर व्यक्तिपूजा निर्माण झाली तर तो जो व्यक्ती आहे हा सर्व लोकशाही संस्थाचं स्वरूप पालटून टाकेल आणि तो देशाला हुकुमशाहीकडे नेल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला दिलेला आहे। कुठेतरी आज या घडीला त्याचं चिंतन केलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की आजही या देशामध्ये व्यक्तिपूजा मोठ्या प्रमाणावर चालते आणि आजही भक्तीचा संप्रदाय, व्यक्तीचे म्हणजे राजकारणातल्या लोकांचं भक्त जे आहेत हे फार मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये चालू आहे। आणि म्हणून मग लक्षात घ्यावं लागतं किंवा यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक प्रसिद्ध समजा जे बॅरिस्टर जिना म्हणजे गांधी जिना या संदर्भाने एक त्यांचं वक्तृत्व आहे, एक त्यांचं भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये सुद्धा ते याच पद्धतीने सांगतात की आपण एखादी वस्तू म्हणजे सोनं जरी असं मिळालं, सोनं जरी रस्त्यावर दिसलं तरी लगे आपण त्याला म्हणजे चकाकता आहे म्हणून ते सोनं आहे म्हणून स्वीकारत नाहीत, तर त्याला आपण सोनाराकडे घेऊन जातो, त्याची शहानिशा करतो आणि त्याला नंतर आपण सोनं आहे का पितळ आहे हे ठरवतो। याच पद्धतीनं माणूस कितीही मोठा असू द्या, त्याचे विचार जे आहे ते विचार आपण तपासले पाहिजेत। त्याचे विचार तपासून जर नाही घेतले तर या देशामध्ये बॅनरवरून किंवा एकंदरीत त्याचा उदो करून फार मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नेते आहेत ते नेते या देशामध्ये निर्माण होतात, परंतु हा धोका जो आहे हा धोका भारतीयांनी लक्षात घेतला पाहिजे। म्हणजे ते गार्डिनरचं एक उदाहरण देतात, बँकेतल्या म्हणजे एकंदरीत त्या नोटेवरचा चित्र म्हणजे नोटेवर चित्र आहे म्हणून ती नोट खरी आहे असं नाही। तर या पद्धतीनं म्हणजे बाबासाहेबांचे हे सगळे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर एक लक्षामध्ये गोष्ट येते की बाबासाहेब जे सांगतात की जे विचार जे आहेत म्हणजे गौतम बुद्धानं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की मी सांगतो म्हणून ते मान्य करू नका, हे तुमच्या बुद्धीला पटलं पाहिजे, हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे आणि नंतर ते तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे। आता यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रत्येक जी गोष्ट आहे ही प्रत्येक गोष्ट तपासल्याशिवाय जर स्वीकारली, आता तुम्ही असं म्हणाल
की हे सगळे विचार जे आहेत हे सगळं जे आहे का का तपासायचं, का स्वीकारायचं आणि तपासल्याच्या नंतरच का स्वीकारायचं? कारण आपण सगळा इतिहास जर आपला जर बघितला गेला, या मानवाचा इतिहास जर बघितला गेला, तर आपल्या लक्षामध्ये येतं की हा सगळा तपासण्याचा इतिहास आहे. प्रत्येक वेळेला या माणसानं ह्या सर्व गोष्टी तपासलेल्या आहेत म्हणून ह्या माणसाचा विकास झालाय. नाहीतर तुम्हाला सांगतो, या पृथ्वी तलावर माणूस नावाचा प्राणी इतका दुबळा आहे की त्याला इतर प्राण्यांसारखं म्हणजे चपळपणे त्याला पळता येत नाही, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारता येत नाहीत, एखाद्या वाघा सिंहासारखी त्याला शिकार करता येत नाही. आणि सगळ्या बाबतीमध्ये हा मानव प्राणी अतिशय दुबळा आहे. पूर्वी सगळे मानव प्राण्याबरोबर इतर प्राणी जंगलामध्ये राहायचे, गुहेमध्ये राहायचे. माणूसही जंगलामध्ये राहायचा, गुहेमध्ये राहायचा. परंतु या माणसानं जे काही आपल्या भोवताली ज्या काही घटना घडतात, त्या घटनेचा त्यानं विचार करायला सुरुवात केली. विजा का चमकतात, ढगांचा गडगडाट का होतो, किंवा एकंदरीत ह्या आजूबाजूला जेवढ्या काही घटना घडतायत त्या सगळ्या घटनांचं त्यानं विश्लेषण करायला सुरुवात केली, तपासायला सुरुवात केली. आणि या माध्यमातून या माणसाचा विकास सुरू झाला. नाहीतर तुम्हाला सांगतो, आजही त्याच्याबरोबर गुहेमध्ये राहणारे माणसं म्हणजे गुहेमध्ये राहणारे जे प्राणी आहेत ते अजूनही कपडे घालत नाहीत, अजूनही त्यांना आपण जनावरच म्हणतो. परंतु माणसानं मात्र प्रचंड प्रगती केली. कशाच्या जोरावर केली? तर बुद्धीच्या जोरावर केली. म्हणून आपण सातत्यानं म्हणतो की या बुद्धीला सातत्यानं आपण काय केलं पाहिजे, त्याला चालना दिली पाहिजे, त्याला विचार करायला लावलं पाहिजे. नाहीतर माणूस किती दुबळा आहे हे मी सांगत होतो. आपण साधं गाईचं जरी उदाहरण घेतलं तर गाईचं वासरू जन्मल्याच्या नंतर 5 ते 7 मिनिटांमध्ये उठून उभं टाकतं आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये ते पळायला लागतं. आणि माणसाचं वासरू, या माणसाच्या वासराला मान धरायला सुद्धा 6 महिने लागतात. एवढा दुबळा असलेला माणूस या संबंध पृथ्वीवर अधिराज्य निर्माण करतो. तो कशाच्या जोरावर? या बुद्धीच्या जोरावर. आणि म्हणून या बुद्धीला सातत्यानं आपण विचारपूर्वक बनवलं पाहिजे. नाहीतर एवढा मोठा हत्ती असतो, पण या हत्तीच्या मेंदूचं वजन मात्र 300-350 ग्रामपेक्षा जास्त नसतं. आणि माणूस इतका छोटा जो 50-60 किलोचा, याच्या मात्र बुद्धीचं वजन साधारण 13.5 ते 14 समजा म्हणजे ग्रॅम असतं, 1350-1400 ग्रॅम. तर हे जर आपण जर बघितलं गेलं तर याच्यावरून आपल्याला लक्षामध्ये येतं. मित्रांनो, हे सांगण्याच्या पाठीमागे उद्देश असा होता की बाबासाहेबांनी विचार करण्याच्या समजा म्हणजे या प्रक्रियेमध्ये या संबंध माणसांना निर्माण केलं. कारण आज त्यांचा स्मृती दिन आहे, महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांच्या विचाराचा जागर घालणं गरजेचं आहे. हे विचार या देशाला, या राष्ट्राला, इथल्या युवकाला पुढे घेऊन जाणारे आहेत. मित्रांनो, बाबासाहेबांचं चरित्र हे अतिशय प्रेरणादायी अशा पद्धतीचं चरित्र आहे. 14 एप्रिल 1891 म्हणजे बघा योगायोगही कसा आहे की ज्या महापुरुषानं एकंदरीत समजा पुरोहितशाहीला, इथल्या भटशाहीला, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला एक प्रचंड अशा पद्धतीचा धक्का दिला, ते महात्मा ज्योतिराव फुले 1890 मध्ये मृत्यू पावतात. आणि 1891लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो. म्हणजे हा विलक्षण अशा पद्धतीचा योगायोग आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं खरं म्हणजे बालपण, शिक्षण हे सगळं सांगत बसण्याच्या गोष्टी नाहीत. आपण सगळे जाणकार आहात. या फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा अनंत श्रोते अशा पद्धतीचं श्रवण करत आहेत. आणि हे सगळं आपण बाबासाहेबांचं चरित्र बहुतांश जणांना सगळं माहीत आहे. सांगण्याचा त्याच्यातला भाग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला माहीत आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना वर्गामध्ये सुद्धा अस्पृश्यतेचे त्यांना चटके सहन करावे लागले. तो काळच असा होता की ज्या वेळेला माणसाच्या सावलीचाही विटाळ मानला जात असे. ही संबंध अस्पृश्यांची वस्ती गावकुसाच्या बाहेर असायची. इतकंच काय तर एकंदरीत म्हणजे या सर्व यांना म्हणजे दिवसा गावामध्ये येण्याला किंवा या पद्धतीचा प्रतिबंध असायचा. शिवाशिव किंवा अस्पृश्यता फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सर्व चटके सहन करावे लागले. आणि
एकंदरीत वडील जे रामजी सुभेदार जे आहे ते रामजी सुभेदारांना वाटायचं की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, आणि याच माध्यमातून त्यांनी ज्यावेळेला 10वीचं शिक्षण घेतलं, पुढे 11वी 12वीसाठी काय करायचं त्यावेळेला सयाजीराव गायकवाड साहेबांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली 25 रुपये महिना, आणि 25 रुपये महिना शिष्यवृत्ती दिल्याच्या नंतर त्यांचं 11वी 12वीचं शिक्षण जे आहे एल्फिस्टन महाविद्यालयामधून झालं. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एल्फिस्टन महाविद्यालयातून 11वी 12वीचे शिक्षण झालं त्यावेळेला त्यांनी बडोद्याला ती नोकरी स्वीकारली. परंतु ज्या वेळेला नोकरी स्वीकारली त्यावेळेला जे काही अस्पृश्यतेचे चटके असतील, त्यांना राहायला रूम मिळेना, राहायला घर मिळेना, आणि जे काही आपल्या हाताखालचे कारकून आहेत ते लांबून फायली फेकायचे, अशा पद्धतीनं ज्या वेळेला त्यांना तिथं नकोसं झालं, त्याच याच्यातून आपण पाहतो की ज्या वेळेला ते रामजी सुभेदारांचा मृत्यूच्या निमित्ताने ते आजारी आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब परत आले मुंबईला, आणि नंतर मग परत जायचं का नाही, ज्यावेळेला ते परत गेले त्यावेळेला त्यांचं मन लागणं गेलं, आणि सयाजीराव साहेबांनी विचारलं की तुम्ही मग पुढचं शिक्षणाचं काय, पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा आहे का, आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. आणि सयाजीराव महाराजांनी त्यांना 11.5 पाऊंड महिन्याला शिष्यवृत्ती या पद्धतीने त्यांना पुढील 3 वर्षासाठी, म्हणजे साधारणतः 1913 ते 1916 हा जो कालखंड आहे ती शिष्यवृत्ती त्यांना दिली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेला गेले. अमेरिकेला ज्यावेळेला त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी MA ला ऍडमिशन घेतलं, MA अर्थशास्त्र, आणि त्याचबरोबर राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र हे जे आहे ते त्यांचे दुय्यम विषय होते. त्यांनी MA तर केलंच, पण त्याचबरोबर PhD जी आहे ही अर्थशास्त्रामधली MA आणि PhD 3 वर्षामध्ये. बघा, एखाद्याला 1 डिग्री घ्यायची असेल, आपल्याकडे PhD ला रजिस्ट्रेशन केलं तर नंतर 6-6, 7-7 वर्ष माणसं लावतात, परंतु MA साठी गेलेले असताना MA आणि PhD दोन्ही डिग्र्या 3 वर्षामध्ये संपादन केल्या. आणि पुढे त्यांनी असं ठरवलं की मला अजून शिष्यवृत्तीमध्ये वाढ व्हावी, परत 1 वर्षाची वाढ देण्यात आली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला आले. लंडनला आल्यानंतर तिथं DSc, MSc, बार ॲट लॉ अशा पद्धतीच्या बॅरिस्टर ह्या जे काही पदव्या आहेत ह्या पदव्या संपादन करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली. तुम्हाला माहित आहे की या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वर्षाचा कोर्स करत असताना युवकांनी अतिशय प्रेरणा घेण्याचं काम आहे की एका ब्रेडच्या तुकड्यावर आणि त्या लायब्ररीमध्ये सर्वात अगोदर येणारा विद्यार्थी आणि सर्वात उशिरा जाणारा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी जे काही लंडन मधले जे काही वाचनालय आहेत, लंडन मधले जे काही म्युझियम आहेत, ज्या लायब्ररी जे आहेत या लायब्ररीमध्ये त्यांची नोंद आहे. यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की 18-18 तास 20-20 तास अभ्यास करून प्रचंड अशा पद्धतीनं म्हणजे जे ज्ञान स्त्रोत कशा पद्धतीने करायचं असतं याचा एक प्रचंड अशा पद्धतीचा आपल्याला प्रेरणा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहता येतं. या सगळ्या या माध्यमातून आपण जर बघितलं गेलं तर ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिष्यवृत्ती संपलेली आहे, पुन्हा ते वाढून मागतात आणि शिष्यवृत्ती वाढून मिळत नाही, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत येतात. आणि परत आल्याच्या नंतर मग आपल्या उदरनिर्वाहाचं काय, म्हणजे त्यांचे मोठे बंधू आनंदराव सुद्धा वारलेले आहेत, आणि वारलेले असताना मग ते काय करतात तर याच महाविद्यालयामध्ये सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी, त्याच्या अगोदर शिक्षकाची नोकरी हे स्वीकारून आपल्या कुटुंबाच्या चरित्रात चालवतात. लक्षात घ्या, त्याही काळामध्ये त्यांना जिल्हा न्यायाधीशाची नोकरी ब्रिटिश यांच्याकडून देऊ केलेलं होतं, परंतु ती जिल्हा न्यायाधीशाची नोकरी म्हणजे ज्या वेळेला ते 200 रुपये अशा पद्धतीचं महिना कमावत होते त्यावेळेला त्यांना 2 ते 2,500 रुपयाची नोकरी मिळणारी त्या नोकरीवर त्यांनी स्वीकारली नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला दिसून येतं की ते कुठल्याही मोहाला बळी पडलेले नाहीत. म्हणजे अनेक वेळेला ब्रिटिशांनी त्यांना मोह दाखवला, म्हणजे जिल्हा न्यायाधीशाची असेल किंवा सर्वोच्च उच्च न्यायालयामधले न्यायाधीशाची नोकरीचा विषय असेल, परंतु ते मोहाला बळी न पडता माझा जो समाज आहे या समाजाला बोलतं करण्यासाठी, कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला बाबासाहेब सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यावेळेला त्यांनी मूक नायक नावाचं वर्तमानपत्र चालू केलं. आणि मूक नायक वर्तमानपत्र चालू करण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका अशी होती की मूक नायक या शब्दावरूनच आपल्याला लक्षामध्ये येतं की माझा जो समाज आहे या समाजाला डोळे असले तरी पाहता येत नाही, कान असले तरी ऐकता येत नाही, आणि जिव्हा असली तरी बोलता येत नाही, अशा पद्धतीचा हा समाज आहे. आणि यांचं नेतृत्व करण्यासाठी हे मूक नायक नावाचं वर्तमानपत्र त्यांनी काढलं.
त्याचे अनेक अंक आपल्याला निघालेले दिसून येतात। या सिडेनहॅममधली त्यांनी 2च वर्ष नोकरी केली आणि परत ते आपली बॅरिस्टर ही जी पदवी आहे त्याच्यानंतर बाकीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा इंग्लंडला गेले आणि नंतर 1923 पर्यंत ते आपल्याला इंग्लंडमध्ये वास्तव्याला असलेले दिसून येतात। मित्रांनो, हे सगळं सांगण्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रचंड मेहनतीनं, प्रचंड संघर्षामधून आणि अत्यंत आर्थिक अशा पद्धतीच्या, म्हणजे तेवढी आर्थिक परिस्थिती या देशामध्ये आता कोणाच्या वाट्याला नाही, तरी सुद्धा आपल्याकडे असे अनेक एमपीएससी यूपीएससी करणारे मुलं मात्र म्हणजे 1 तास 2 तास किंवा कोणी पाहुणे आले तर फक्त पुस्तक हातामध्ये घ्यायचं किंवा आई वडिलांना फक्त सांगायचं की काय करलाय मुलगा, तर एमपीएससी करलाय, यूपीएससी करायलाय। आणि आपण पाहतो की जवळपास यशबार पर्यंत यांचं हेच चालू असतं। यावरून लक्षामध्ये हे घेतलं पाहिजे की बाबासाहेबांचं चरित्र, त्यांचं जे आज आपण महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विचाराचा जागर जे घालायचा आहे, त्यांची प्रेरणा घ्यायची, ते कशासाठी, तर यासाठी घ्यायची की एक व्यक्ती एका वर्षामध्ये किती प्रचंड अशा पद्धतीचं ज्ञान संपादन करत आहे। म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की ज्या वेळेला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला ज्या वेळेला सायमन कमिशन या देशामध्ये आलं, त्या सायमन कमिशन समोर नाही, त्याच्या अगोदर मला वाटतं की साऊथ बोरो जे कमिशन आहे, साऊथ बोरो कमिशनच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा साक्ष दिली। आणि या साऊथ बोरो कमिशनच्या समोर साक्ष देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संदर्भानं असं विचार व्यक्त करतात त्या साऊथ बोरो कमिशन समोर की त्यावेळेला त्यांचं वय आहे फक्त 27 वर्ष, म्हणजे वीरा शिंदेनं जी दिलेली साक्ष आहे आणि याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली साक्ष आहे, दोन्ही एकाच दिवशीच्या त्या साक्षी आहेत। ह्या दोन्ही एकाच दिवशीच्या साक्षी असताना सुद्धा वीरा शिंदे असं म्हणतात की मतदानाचा अधिकार कोणाला असावा, तर जे लोक म्हणजे एससी मधले किंवा समजा जे अस्पृश्यामधले असतील, जे 4थी पास आहेत आणि ज्यांचं उत्पन्न मासिक 412 रुपये आहे, यांना तो मतदानाचा अधिकार देण्यात यावा। म्हणजे अशा पद्धतीची भूमिका वीरा शिंदे घेतात। आणि त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला आपली भूमिका जी आहे, भूमिका विषद करत असताना लेखी निवेदन त्यांच्या समोर देतात आणि सांगतात की या देशामध्ये प्रौढ मताधिकार असला पाहिजे। आणि म्हणजे लक्षामध्ये आपण या सगळ्या दृष्टीने जर आपण घेतलं तर आपल्याला लक्षामध्ये येतं की प्रौढ मताधिकाराचा जो कायदा असेल किंवा याच पद्धतीने जर आपण जर बघितलं गेलं तर अनेक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रौढ मतदानाचा अधिकाराचा विषय असेल किंवा अस्पृश्यांना राखीव जागेच्या तरतुदीचा विषय असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र सर्वांगानं जर बघितलं तर खूप मोठा आयाम आहे त्याला। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत सामाजिक दृष्टिकोन किंवा त्यांनी सामाजिक केलेल्या चळवळी हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय जीवन किंवा त्यांच्या राजकीय सुधारणा किंवा राजकीय चरित्र हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे। किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदरीत कामगारांच्या संदर्भामध्ये केलेलं काम हे स्वतंत्र व्याख्यानाचा विषय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामधलं काम हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्रियांच्या उन्नतीसाठी हिंदू कोड बिलाच्या संदर्भामधलं काम, म्हणजे हे सगळ्या विचाराचा सांगोपांग आढावा या ठिकाणी घेणं शक्य नाही। परंतु मित्रांनो, आपल्याला माहित आहे की त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये आपण पाहतो की माणगाव परिषद असेल की ज्या माणगाव परिषदेमध्ये जी 1920ला माणगाव परिषद झाली, या माणगाव परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज त्या माणगाव परिषदेचे अध्यक्ष आहेत। आणि त्यावेळेला जी अस्पृश्यांच्या विषयी जे डॉक्टर म्हणजे शाहू महाराजांना जी चिंता होती, ती डॉक्टर बाबासाहेबांचं एक नवं नेतृत्व उदयाला येत आहे। आणि नवं नेतृत्वाकडे पाहून राजर्षी शाहू महाराज असं म्हणतात की मी आता चिंतामुक्त झालो आहे, कारण तुमच्या हाडामासाचा, तुमच्या रक्ताचा, तुम्हाला सर्व तुमच्या अनुभव चांगल्या पद्धतीने समजून घेणारा तुमच्या हाडामासाचा नेता आता तुम्हाला लाभलेला आहे। आणि यावरून त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते हत्तीवरून मिरवणूक काढतात। यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की राजर्षी शाहू महाराजांनी जे काही नेतृत्व गुण बाबासाहेबांमध्ये जे बघितलेले आहेत, याचं फलित आपल्याला नंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये दिसून येतं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शाहू महाराजांचे ज्यावेळेला 1922 मध्ये शाहू महाराजांचं ज्यावेळेला निधन झालं, त्यावेळेला सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या सगळ्यांना सांगतात की राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही एखाद्या दिवाळीच्या सणासारखी साजरी केली पाहिजे। म्हणजे हे जे नातं आहे हे विचाराचं नातं आहे।
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरुच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की आपल्याकडे आज जे लोक गुरु करतात हे गुरु त्यांच्या जातीचा असतो किंवा त्यांच्या धर्माचा असतो किंवा हे कानफुके गुरु अशा पद्धतीचे हे गुरु नाहीत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये हे तिन्ही गुरु त्यांचे पाहिलेले नाहीत. म्हणजे एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु आहेत ते आपल्याला माहित आहे की संत कबीर असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत, गौतम बुद्ध जे आहेत, हे तिन्ही जे गुरु आहेत ते तिन्ही गुरु त्यांनी पाहिलेले नाहीत. परंतु आपल्याला यावरून लक्षामध्ये येतं की हे विचाराची जोडलेली नाळ जी आहे ही नाळ आपल्याला या माध्यमातून दिसून येते. मित्रांनो, माणगाव परिषदेच्या नंतर आपल्याला सामाजिक ह्याच्यामध्ये खरं म्हणजे खूप काही अशा घटना आहेत की परंतु या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला 1927ला सामाजिक याच्यामध्ये ज्या दोन घटना आपल्याला प्रकर्षाने लक्षामध्ये येतात ते म्हणजे जे महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झालेला आहे तो चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि त्याचबरोबर त्याच वर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन. मित्रांनो, आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की ही म्हणजे एकंदरीत 19 आणि 20 मार्च जो आहे 1927चा आणि महाड या ठिकाणचा यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे 1927च का, तर 1927 हे त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांचं जन्मशताब्दी म्हणजे वर्ष आहे आणि ह्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांनी 1927 वर्ष निवडलेलं आहे. आणि मग महाडच का, तर महाड हे जे गाव आहे हे रायगडाच्या पायथ्याशी आहे आणि रायगडाच्या पायथ्याशी असल्या कारणानं एकंदरीत हा जो काही संघर्ष जो आहे हा एक चेतावणी जी आहे ही चेतावणी एकंदरीत या निमित्तानं देण्याचं काम म्हणजे ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला आणि तो इथल्या प्रस्थापित आणि या ब्राह्मणी वर्णाने केलेला आहे, या वर्णाचा समजा एकंदरीत त्याला छेद देण्यासाठी असेल तर या पद्धतीनं त्यांनी ते महाड हे जे गाव आहे हे महाड गाव आपल्याला निवडलेलं दिसून येतं. मित्रांनो, या ठिकाणी हा खरं म्हणजे यापूर्वी म्हणजे 1927ला ज्या वेळेला हा संघर्ष झाला त्याच्या अगोदरच मला वाटतं की केसी बोले जे आहेत यांनी एक असा ठराव विधान याच्यामध्ये मांडलेला होता की या मुंबईच्या प्रांतीय याच्यामध्ये की हे सगळी जी काही पाणवठे जे आहे ते पाणवठे सर्व जमातीसाठी सर्व अस्पृश्यांसाठी खुले झाले पाहिजेत. परंतु याची अंमलबजावणी मात्र महाराष्ट्रामध्ये कुठेही होत नव्हती आणि विशेषतः महाडची जी नगर परिषद आहे या महाड नगर परिषदेनं सुद्धा एकंदरीत 1926 मध्ये अशा पद्धतीचा ठराव घेतलेला होता आणि ठराव घेऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नव्हती आणि हे अंमलबजावणी झाली पाहिजे या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे या चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, या सत्याग्रहाच्या पाठीमागे जर आपण सगळे हे जर बघितलं गेलं तर एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जो काही समतेचा जो लढा आहे जो आम्ही सुद्धा माणूस म्हणून आहेत आम्हाला माणसासारखी वागणूक पाहिजे एवढी एक किमान भावना जी आहे ही किमान भावना त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि या चौदार तळ्याचा ज्या वेळेला सत्याग्रह होतो आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्याच्या नंतर पूर्ण गावामध्ये असे पुरोहितशाही आणि भटशाही अशा पद्धतीची आवाई उठवते की आता केदारेश्वरचं जे मंदिर आहे केदारेश्वरच्या मंदिरामध्ये सुद्धा आता हे सगळे अस्पृश्य लोक घुसणार आहेत, मंदिर बाटवणार आहेत आणि मग सगळे बहुजन जे आहेत जे काही ओबीसी वगैरे जे आहेत ही सगळी मंडळी लाट्या काट्या घेऊन येतात आणि जे काही त्या सभागृहामधले त्या सभेमधले जे काही माणसं आहेत त्या माणसांना सगळ्यांना झोडपतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला जो दिलेला जो लढा आहे हा लढा अविस्मरणीय अशा पद्धतीचा लढा आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांना पाणी पिणं किंवा पाणी काही मिळत नव्हतं अशातला भाग नाही, परंतु हा जो लढा आहे हा लढा समतेनं एकंदरीत एक चांगल्या पद्धतीनं जे की एक माणूसपणाचा जो लढा आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु याच नंतर आपण पाहतो की दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 मार्च 1927ला तिथली जी काही भटशाही आहे तिथली जी काही पुरोहितशाही आहे ही त्या ठिकाणी त्या चौदार तळ्यामध्ये पंचगव्य टाकतात आणि ते म्हणजे तिथल्या तेवढ्या घागरी बाजूला फेकतात, ज्या काही 10-12 घागरी ते पाणी बाजूला टाकतात आणि तेवढंच पंचगव्य त्याच्यामध्ये मिसळून दुसऱ्या 12 घागरी त्याच्यामध्ये ओततात. म्हणजे जे काही शेण मल मूत्र आहे हे मूत्र त्याच्या पाण्यामध्ये टाकून याला संजीवन करण्याचं काम त्याला पवित्र करण्याचं काम त्या काळामध्ये चालू होतं. ही जी काही भटशाही आहे ही जी काही पुरोहितशाही आहे आज तरी संपलेली तुम्हाला वाटते का?
मित्रांनो आजही संपलेली नाही. गतवर्षीचं उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या वेळेला जिंतूर या ठिकाणी ज्या वेळेला स्मशानामध्ये वाढदिवस साजरा केला महाराष्ट्र अनिसच्या वतीनं, आणि त्यावेळेला उद्देश एवढाच होता की लोकांच्या मनामधले स्मशानाविषयी जे काही बुवा बाबा अशा पद्धतीचे तांत्रिक मांत्रिक वेगळ्या पद्धतीच्या भावना निर्माण करून देतात, लोकांना लुबाडतात, तर या म्हणजे स्मशानामध्ये भूत नसतात हे दाखवून देण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं, किंवा तळीव वगैरे किंवा अशा पद्धतीचे पदार्थ खाण्यात आले. बाकीचं समजा लोक सांगतात की त्या ठिकाणी मांसाहार करू नये, काही लोकांनी त्या ठिकाणी मांसाहारही करून दाखविला. पण दुसऱ्या दिवशी काय झालं तर दुसऱ्या दिवशी तिथला जो काही महंत आहे त्या महंतानं पुन्हा ते शेणमूत्र म्हणजे जे काही मलमूत्र जे आहे त्या ठिकाणी शिंपडून त्या ठिकाणी काही मंत्र म्हणून त्या स्मशानभूमीचं पुनरुज्जीवन किंवा स्मशानभूमीचं पवित्रपण पुन्हा आपल्याला केल्याचं दिसून येतं. म्हणजे या काळामध्ये आज आपण 21व्या शतकाकडे जात आहोत. आज हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग म्हणून आपण पाहतो आहोत. सगळ्याच्या हातामध्ये आज अँड्रॉइड मोबाईल आहेत, जग फार जवळ आलेलं आहे. या काळामध्ये जर समजा पुरोहितशाही भटशाही आणि जे काही प्रस्थापित मनुवादी विचाराचे जे लोक आहेत आज जर या पद्धतीने वागत आहेत तर त्या काळची परिस्थिती काय असेल. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो विचाराचा लढा आहे, हा परिवर्तनाचा लढा, हा प्रबोधनाचा लढा जो आहे हा अत्यंत जिकरीने पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिल्यांदाच सुरुवातच करत असताना सांगितलं की ज्या ज्या समाजसुधारकांनी प्रसंगी आपल्या घरावर निखारा ठेवून काम केलेलं आहे, आज तर तुमचं हे काम करत असताना तुमच्या गळ्यामध्ये फुलाच्या माळा पडतात, परंतु हे जे काही चांगले दिवस जे आपल्या वाटेला आलेले आहेत, आज जे आपण एवढं प्रचंड म्हणजे सत्ता कोणाचीही असो, परंतु जे अधिकारवाणीनं आणि आपलं मत व्यक्त करू शकतो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे की ज्यांनी भारतीय संविधानामध्ये तुम्हाला प्रत्येकाला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. इतकंच नाही तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आज जे आपण सगळे सुटाबुटामध्ये जे वावरतो आहोत, आज जे काही चांगल्या पद्धतीचं जे आपण हे सगळं, ही सगळी या समाज सुधारकांची आणि या महामानवांची देण आहे. त्यांनी आपल्या घरावर निखारा ठेवून प्रचंड विरोध सहन करून हे सगळं काम केलेलं आहे. आणि त्यांनी हे सगळं काम केलं असताना हे काम पुढे घेऊन जाणं म्हणजे या देशाला हे सगळं जे काही प्रतिगामीपणे एक ना एक दिवस तर संपणारच आहे. 2 वर्षापूर्वीची परिस्थिती आज नाही, 50 वर्षापूर्वीची स्थिती आज नाही. हे सगळं जर आपण जर बघितलं गेलं तर लक्षात येणार आहे की हे जे परिवर्तन आहे हे निश्चित पद्धतीने होणार आहे. पण हे जे काही 200 वर्षांना, कारण 2000 वर्षाचा अंधकार आहे, हा 40-50 वर्षामध्ये जाणार नाही. नरेंद्र दाभोळकर या संदर्भामध्ये फार चांगलं असं म्हणायचे की ही लढाई जी आहे ही अंधश्रद्धेची लढाई, ही दशकांची लढाई नाही, ही शतकाची लढाई आहे. म्हणजे तुमच्या हयातीमध्ये तुम्ही अंधश्रद्धा मुक्त समाज पाहू शकणार नाहीत, कारण हा 2000 वर्षाचा अंधकार आहे. हा 5-50 वर्षामध्ये जाणार आहे का? तर निश्चित जाणार नाही. पण तुमच्या आमच्यासारखे मराठा सेवा संघासारखे असे जे काही व्यक्ती आणि संस्था जे आहेत हे जर प्रचंड पद्धतीने जर ह्यांनी काम मोठ्या प्रमाणामध्ये उभा जर केलं तर जे 200-300 वर्षांना जे परिवर्तन हे देश हा राष्ट्र जो पाहणार आहे ते आपल्याला निश्चित पद्धतीने 100 वर्षामध्ये पाहता येईल. परंतु आपण जर हे काम जर नाही केलं तर जे 200-250 वर्षांना जे होणारं काम आहे त्याला मात्र 500 वर्षे लागतील. परंतु एक ना एक दिवस मात्र आपण पाहतो की हे परिवर्तनाचे जे चक्र आहे हे प्रबोधनाच्याच मार्गाने जाणार आहे. म्हणजे इथल्या पुरोहितशाहीनं, इथल्या भटशाहीनं किती जरी धडपड केली, कितीही संस्कृती, कितीही अज्ञानपणाचा म्हणजे अजूनही लोकांनी अज्ञानामध्ये राहावं, अजूनही लोकांनी समजा म्हणजे त्याच कर्मकांडामध्ये राहावं, अशा पद्धतीचा कितीही समजा प्रयत्न आटोकाट जरी केले तरीही हा जो प्रबोधनाचा जो दीप आहे हा तेवत राहिल्याशिवाय निश्चितपणे जो काही सूर्य जो आहे प्रबोधनाचा हा निश्चितपणे उजळणारच आहे. त्याकडेच आपली सर्वांची वाटचाल आहे. मित्रांनो, या संदर्भामध्ये मी सांगत असताना असं सांगत होतो की जे काही डॉक्टर बाबासाहेबांचं महाडचं असेल मनुस्मृती ग्रंथ दहन असेल की जे 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन त्याच ठिकाणी म्हणजे ज्या महाड या ठिकाणी पुन्हा त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं की ज्या मनुस्मृतीनं एकंदरीत अस्पृश्य असतील सर्वच बहुजनांना म्हणजे या देशामधील स्त्रियांना असेल, बहुजनांना असेल, अस्पृश्यांना असेल, आदिवासींना असेल, या सगळ्यांना शिक्षण नाकारलं, सर्व हक्क नाकारलेले आहेत आणि हे सर्व कर्मकांड हेच तुमचं खरं ज्ञान आहे म्हणून लोकांच्या ह्याच्यावर जे थोपवलं ते मनुस्मृतीच्या म्हणजे ह्याचं म्हणजे दहन जे आहे हे प्रतिकात्मक होतं.
म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी दहन करण्यात आलं। परंतु याचबरोबर आपण पाहतो की याचा मेसेज जो आहे हा मेसेज मात्र संबंध देशभर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला आणि सर्व लोकांच्या मध्ये हे गेला। याचं महत्त्व आपल्याला दिसून येतं। आणि त्यानंतर त्यांचं आपण सामाजिक ह्याच्यामधलं जर काम जर बघितलं गेलं तर आपल्याला 1935च्या वेळची धर्मांतराची जी घोषणा आहे हे धर्मांतराच्या घोषणेकडे यावं लागतं की जे येवला या ठिकाणी 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली। या धर्मांतराच्या घोषणेमध्ये ते असं स्पष्टपणे हे करतात की मी जरी हिंदू धर्मामध्ये मी कोण्या धर्मामध्ये जन्मावं हे माझ्या हातामध्ये नाही, परंतु मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून आता मरणार नाही। म्हणजे कारण तो काळ जर आपण जर बघितला गेला तर आपल्याला माहित आहे की मनुस्मृती दहन असेल किंवा एकंदरीत समजा ते 14 तळ्याचा प्रसंग असेल, या प्रसंगाने अस्पृश्य समाज बिथरलेला होता आणि हे बिथरलेला समाज जो आहे तो मुस्लिम समाजामध्ये ख्रिश्चन समाजामध्ये कन्व्हर्ट होत होता। मोठ्या प्रमाणामध्ये हे धर्मांतर जे आहे ते गटागटानं किंवा वैयक्तिक कुटुंबाच्या माध्यमातून होत होतं आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नको होतं की मुस्लिम समाजामध्ये जाणं, ख्रिश्चन समाजामध्ये जाणं। त्यासाठी त्यांचं असं म्हणणं होतं की आपण सामूहिक पद्धतीनं आपण एक चांगला जो आहे या मातीमध्ये रुजलेला, या मातीशी समजा म्हणजे इमान असलेला आणि खरा विवेकवादी विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा जो धर्म आहे त्या धर्माकडे नंतरची आपण पाहतो की 1935 ते 1956 हा जो कालखंड आहे जवळपास 20 वर्षाचा, हे 20-21 वर्षाचा कालखंड हा त्यांचा हळूहळू आपण मुक्तिकोन पंथीच्या माध्यमातून असेल हे सगळं त्यांचं जे वाटचाल आहे वाटचाल आपल्याला बौद्ध धर्माकडे झालेली दिसून येते। मित्रांनो, हे या ठिकाणी सांगायचं म्हणजे खूप अशा पद्धतीचं आहे की या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे मुसलमानांनी त्यांना अनेक ऑफर दिल्या, ख्रिश्चन समाजामध्ये अनेक ऑफर दिल्या। हे सगळं जर आपण जर बघितलं गेलं तर आजही मला या ठिकाणी दुसरी एक गोष्ट जाणवते ती सांगावीशी वाटते, ती म्हणजे हिंदू धर्माचं म्हणजे मी ज्या प्रबोधनकारांचा विषय काढला की ज्यांना मी माझे वैचारिक गुरु म्हणून मानतो, प्रबोधनकार सुद्धा असं म्हणायचे की हिंदूंचा संग्रह झाला पाहिजे, परंतु कोणते हिंदू की जे पुरोहितशाहीपासून आणि भटशाहीपासून मुक्त असलेली। त्यांचं असं म्हणणं होतं की या हिंदूंचा सगळ्यात अधपात किंवा हिंदूंचे जे तुकडे जर समजा म्हणजे कोणाच्या माध्यमातून झाले असतील, हिंदूंचं समजा गटातटामध्ये विभाजन जर कोणाच्या माध्यमातून झालं असेल तर हे ब्राह्मणी समाजानं केलेलं आहे किंवा या ब्राह्मणी पुरोहितशाहीने या संबंध समाजाचं नुकसान केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी लक्षात आपण घेतलं पाहिजे की जे हिंदूंचं जे पुढारलेपण करणारा जो समाज आहे की जो आजही म्हणतो की गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणणारा, हे स्वतःचे मात्र सगळे सण उत्सव जे असतील, कर्मकांड जे असतील हे सगळे वेगळ्या पद्धतीने करतात आणि संबंध बहुजनांना मात्र वेगळ्या कर्मकांडामध्ये लोटून देतात। हे सगळ्या याच्यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामधले जे काही पूर्वीच्या म्हणजे सुरुवातीपासून आपण लक्षात घेतलं बौद्ध धर्म जो आहे हा बौद्ध धर्म कसा बाहेर गेला, बौद्ध धर्म निर्माण करण्याची आवश्यकता गौतम बुद्धांना का वाटली, किंवा जैन धर्म जो बाहेर गेला तो कुठल्या धर्मातून गेला, हिंदू धर्मातूनच बाहेर गेला। किंवा आजही आपण पाहतो इथल्या ख्रिश्चन समाजामधले जवळपास 80 ते 90% जे अस्पृश्य जे मंडळी आहे ही मंडळी असेल किंवा मुस्लिम समाजामधले जे काही 80-90% जे मुसलमान या देशामधले जे आहेत हे सर्व पूर्वाश्रमीचे सर्व हिंदू आहेत आणि हे कोणाच्या म्हणजे एकंदरीत समजा म्हणजे कोणाला कंटाळून या धर्मामध्ये गेलेत याचा आपण विचार केला पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आपल्याला आंबेडकर म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं की आपण सगळे विचार करणारी माणसं आहोत। आपण विचार केला पाहिजे की हे सगळं या हिंदू धर्माचं धुरीणत्व सांभाळणारा जो ब्राह्मण समाज जो आहे याच समाजाच्या एकंदरीत स्वैराचाराला, याच समाजाच्या पुरोहितशाहीला, याच समाजाच्या भटशाहीला, याच समाजाचं जे काही समजा म्हणजे इथं बहुजनावर जे काही अज्ञानाचं समजा म्हणजे पांघरून जे घातलेलं आहे या सर्वाला कंटाळून हे लोक बाहेरच्या धर्मामध्ये गेलेले दिसून येतात। म्हणजे जर तुम्ही कुटुंबाचं किंवा धर्माचं धुरीणत्व करता आणि एकंदरीत समजा म्हणजे गटामध्ये अनेक लोक समजा म्हणजे बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात। हे काही साळी माळी कोळी धनगर शिंपी यांचा त्रास या लोकांना झाला म्हणून हे लोक ख्रिश्चन समाजात गेली, मुस्लिम समाजामध्ये गेले असं नाही। म्हणून हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आजही ज्या वेळेला आपण पाहतो की जसं जपानमध्ये सामुराई नावाची जी जात आहे, ह्या सामुराई जसं भारतामधले ब्राह्मण लोक तसे जपानमधले सामुराई लोक, पण या सामुराई लोकांनी आपलं श्रेष्ठत्व जे आहे हे श्रेष्ठत्व ज्या वेळेला म्हणजे आधुनिकीकरण चालू होतं, औद्योगिक क्रांती होती त्यावेळेला हे आपलं मोठेपण झुगारून दिलं, मोठेपण सोडून दिलं
आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसांच्या बरोबर त्यांना बरोबरीला घेऊन या सर्व समाजानं प्रगती केलेली दिसून येते। परंतु या देशामध्ये असं होतं का? या देशामध्ये प्रामुख्याने असं झालेलं दिसून येत नाही। अजूनही म्हणजे ब्राह्मणीकरण जे आहे, म्हणजे आपला राग जो आहे, आपला द्वेष जो आहे तो ब्राह्मण जातीला नाही। लक्षात आपण घेतलं पाहिजे, हे ब्राह्मण्य जे आहे, ही वृत्ती जी आहे, ही वृत्ती धोकेदायक आहे। म्हणजे या वृत्तीला आपला विरोध आहे, आपला जातीला विरोध नाही। मित्रांनो, या संदर्भामध्ये सांगत असताना बाबासाहेबांचा आपल्याला राजकारणामधल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी सांगितले सुरुवातीला की साऊथ ब्युरो कमिशन समोरची साक्ष असेल, किंवा याचबरोबर जर आपण बघितलं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामधल्या कामगार सुधारणा असतील, ह्या सगळ्यांच्या मध्ये साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर जी साक्ष दिली त्याच्यामध्येच आपल्याला जे भारतीय संविधानामध्ये वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट हे जे काही तत्व आहे, हे तत्व ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वय वर्ष 27 असताना साऊथ ब्युरो कमिशन समोर जी साक्ष दिलेली आहे, त्या साक्षीमध्ये लेखित यांनी दिलेलं आहे की या देशामध्ये वीरा शिंदे असं म्हणतात, या पद्धतीचं होणं गरजेचं नाही। या देशामध्ये एक व्यक्ती एक मूल्य आणि एक मत अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे। म्हणजे हे संविधानामध्ये जे आलेलं आहे ते एकाएकी आलेलं नाही, हे 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये असलेलं आणि त्यांच्या याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं। इतकंच नाही तर स्वतंत्र मतदारसंघ असावेत, किंवा याचबरोबर जातवार प्रतिनिधित्व असलं पाहिजे। या देशामध्ये जाती हे एक विधायक अशा पद्धतीचं सत्य आहे आणि यामुळे सर्व जातींना प्रतिनिधित्व, प्रांतीय सभागृह असेल किंवा केंद्रीय असेल, या दोन्ही ठिकाणी त्यांना जातवार प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। ही सुद्धा मागणी त्यांनी त्या साऊथ ब्युरो कमिशन मध्ये आपल्याला केलेली दिसून येते। मित्रांनो, त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1927 ला सायमन कमिशन आलं, म्हणजे ठराव आला, आणि ते कमिशन जे आहे हे 23 ऑक्टोबरला ते कमिशन येतं। आणि त्यावेळेला सुद्धा विधिमंडळामध्ये एकंदरीत प्रौढ मताधिकार जो आहे, हा प्रौढ मताधिकारामध्ये स्त्रियांना सुद्धा दिलं पाहिजे। म्हणजे एकंदरीत पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा मताचा अधिकार मिळाला पाहिजे। याचबरोबर विधिमंडळाचे जे काही ठराव होता त्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे। अस्पृश्यता ही कायदेशीर अशा पद्धतीने त्या, म्हणजे जे अस्पृश्यतेला प्रोत्साहन देतील त्यांना कायदेशीर अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे। अशा पद्धतीचं जे वर्तन आहे अनेक, आणि इतकंच नाही तर लोकसेवा आयोगाची निर्मिती झाली पाहिजे। म्हणजे हे सायमन कमिशन मध्ये मांडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे आहेत, जे आपल्याला लक्षामध्ये येते की आज जी लोकसेवा जी आहे ती त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे काही कर्मचारी ब्रिटिशांच्या याच्यामध्ये जे काही कर्मचारी नेमायचे, यासाठी एक लोकसेवा आयोगाची निर्मिती करा आणि त्या आयोगाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती जी आहे कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे। मित्रांनो, लष्कर असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, याच्यामध्ये अस्पृश्यांची भरती झाली पाहिजे। म्हणजे अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच अग्रणी असल्याचे आपल्याला दिसून येतात। परंतु याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी भूमिका आहे, म्हणजे राष्ट्राच्या संदर्भामध्ये जर सुद्धा बघायचं गेलं तर आपल्याला प्रचंड अशा पद्धतीचा राष्ट्राभिमानी, कारण खरं म्हणजे बीजेपी, RSS किंवा जे काही प्रस्थापित लोक आहेत ते अशा पद्धतीने करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांना सहकार्य करणारे होते। मित्रांनो, लक्षात घ्या की ज्या वेळेला लाला लजपतराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये ज्या वेळेला दोघं शिकायला होते, त्यावेळेला यांची चर्चा व्हायच्या, आणि त्यावेळेला लाला लजपतराय स्वातंत्र्य लढ्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला सांगायचे, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला असं म्हणतात की तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे ब्रिटिशांपासून तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, पण तुमच्या म्हणजे तुमच्या मानवाच्या याच्यामध्ये तुमच्या पारतंत्र्यामध्ये जे लोक आहेत त्याचं काय? म्हणजे अजूनही या देशामधले जे अस्पृश्य लोक आहेत हे पारतंत्र्यामध्ये आहेत, ते सामाजिक पारतंत्र्यामध्ये आहेत, आणि ते पारतंत्र्य तुमच्यापासून आहे। या पारतंत्र्याचं तुम्ही काही बोलणार आहात का नाहीत? ही भूमिका जी आहे, आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे सुद्धा असं म्हणतात की राजकीय क्रांती म्हणजे सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती असणं म्हणजे ही वांझपणाचं लक्षण आहे। म्हणजे हे होऊच शकत नाही। अगोदर माणसाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे, त्याच्यानंतर या देशाचं स्वातंत्र्य किंवा राजकीय स्वातंत्र्य जे आहे ही नंतरची गोष्ट आहे। म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की सायमन कमिशन जे आहे, या सायमन कमिशनला त्याच्यामध्ये म्हणजे हिंदी लोक नाहीत, हिंदी सभासद नाहीत म्हणून काँग्रेसने विरोध केलेला आहे। परंतु त्याचबरोबर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या कमिशनची जी काही ध्येय धोरणं आहेत, यामध्ये ते प्रौढ मताधिकार असेल किंवा हे बाकीचे हे सगळे जे असतील, ही याच्यामध्ये करून घेणं फार महत्वाची गोष्ट आहे।
म्हणून ते सायमन कमिशनच्या सोबत समजा म्हणजे साक्ष जे आहेत हे सायमन कमिशनच्या बरोबर साक्ष देतात. गोलमेजच्या तिन्ही परिषदेला ते उपस्थित राहतात आणि या तिन्ही परिषदेच्या माध्यमातून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की ज्या वेळेला एक राष्ट्र म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो, जागतिक पातळीवरचा विचार करतो, त्यावेळेला राष्ट्र महत्त्वाचं आहे. म्हणजे ते अस्पृश्यांच्या हिताचं जरी पाहत असले तरी ते राष्ट्रीय पातळीवर पाहत नाहीत. ज्यावेळेला देशाच्या अंतर्गतचा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला मात्र त्या अस्पृश्यांच्या हिताची बाजू घेतल्याची आपण दिसून येते. परंतु गोलमेज परिषद असेल किंवा मुस्लिमांच्या फाळणीच्या संदर्भामधला प्रश्न असेल की तुम्हाला म्हणजे हेच मी सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की संविधान सभेमध्ये ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगोदर येऊ द्यायचं नाही असं ठरवलेलं असतं की संविधान सभेमध्ये म्हणजे पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा पद्धतीचे विधान करतात की ज्या वेळेला संविधान म्हणजे 1942च्या नंतर क्रिप्स मशीन असेल किंवा क्रिप्स मशीनच्या आता भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करायचा असेल किंवा याचबरोबर ज्या वेळेला माउंटबॅटनचं समजा हे सगळं असेल तर या वेळेला ज्या वेळेला भारतीय राज्यघटना निर्माण करायची तर त्यावेळेला संविधान सभेची निर्मिती होते आणि संविधान सभेमध्ये अशा पद्धतीचे काँग्रेसचे सरदार पटेल असतील, राजेंद्र प्रसाद असतील, अशा पद्धतीचे वक्तव्य करतात की बाबासाहेबांना म्हणजे या संविधान सभेमध्ये येण्याच्या खिडक्याच काय, आम्ही म्हणजे दारच काय तर आम्ही खिडक्या सुद्धा बंद केलेल्या आहेत, म्हणजे हे इकडं म्हणजे प्रवेशच करू शकणार नाहीत. परंतु त्याही याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला बंगालमधून जे काही मंडल आहे ते मंडल त्या ठिकाणी ते राजीनामा देतात आणि त्या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून येतात आणि ज्या वेळेला या संविधान सभेमधलं हक्क आणि कर्तव्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला बोललं जातं पंडित जवाहरलाल नेहरू अशा पद्धतीचा ठराव मांडतात त्यावेळेला पहिल्याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की हक्क आणि कर्तव्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहात पण हक्क जर डावलले गेले तर त्याच्यासाठीच्या उपाययोजनेचं काय, हा मुद्दा तुम्ही म्हणजे लक्षामध्ये घेणार आहात की नाही. आणि याचबरोबर असं सांगतात की या देशामध्ये अनेक हा देश जो आहे अनेक गटातटामध्ये विभागला गेलेला आहे, अनेक पंथामध्ये विभागला गेला आहे, अनेक धर्मामध्ये विभागला गेलेला आहे आणि अशाच एका गटाचं मी सुद्धा नेतृत्व करत आहे. परंतु हा देश ज्या वेळेला एक होईल, एक संघ होईल आणि हा देश निश्चितपणे एक संघ होणार आहे. ही ज्या वेळेला बाबासाहेब अशा पद्धती आणि ज्या वेळेला हा देश एक संघ होईल त्यावेळेला या मुस्लिम लीगला जे वाटत आहे की आम्हाला स्वतंत्र पाकिस्तान निर्माण केल्याच्या नंतर आम्हाला जे समाधान मिळेल ते त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही, ते याच देशामध्ये याच एकसंघ देशामध्ये त्यांना मिळणार आहे आणि त्यावेळेला सगळी सभा त्यांचं कौतुक करते. मित्रांनो, हे लक्षामध्ये असे घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आणि नंतर मग मी महाराष्ट्राचा किंवा मी हिंदुस्थानचा, नंतर मी हिंदूचा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी भूमिका घेतात मी पहिल्यांदाही भारतीय आणि नंतरही भारतीयच. ही जी भूमिका आहे ही भूमिका घेणारा त्या काळामधला एकमेव नेता म्हटलं तरी हरकत नाही तर ते नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होतं. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड सुधारणा केल्या आहेत. ज्यावेळेला इंग्रजांच्या याच्यामध्ये ते कामगार मंत्री होते त्यावेळेला अतिशय खाणीमध्ये प्रत्यक्षामध्ये जाऊन मजुरांचं काम पाहण्याचं असो किंवा आज आपण पाहतो की सगळेजण आपण रविवारचा उपभोग घेतो, ही रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल किंवा दिवसामध्ये फक्त 8 तासाचं काम असेल किंवा याचबरोबर 14 वर्षाखालच्या लहान मुलामुलींना काम लावू नये हे गोष्ट असेल, बाळंतपणाची रजा असेल, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी जर आपण बघितल्या गेल्या तर ही सगळी कोणाची देण आहे तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. मित्रांनो, हे सगळं जे काही आज आपण चांगल्या गोष्टीचा उपभोग घेतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असला तर तो कुणी साजरा करावा, तर तो अस्पृश्य लोकांनी करावा, तो एससीच्या लोकांनी करावा, मराठा सेवा संघानं करावा. परंतु याची फळं मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेलं जे रोपटं आहे, संविधानाच्या माध्यमातून लावलेलं जे झाड आहे त्याची फळे मात्र सगळे लोक चाकतात. आज ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, व्हीजेएनटी असेल, आदिवासी असेल, ही सगळी जी काही मंडळी आहे किंवा ही सगळी मंडळी आज सुद्धा या देशामध्ये मुस्लिम लोकांना प्रचंड पद्धतीचं स्वातंत्र्य समजा म्हणजे मिळतं की जे मुस्लिम राष्ट्रामध्ये सुद्धा मिळत नाही. हे सगळं कशाची देण आहे तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या निमित्तानं लावलेल्या त्या रोपट्याची देण आहे, ज्याची फळं आपण सगळे चाकत असतो. परंतु ज्या वेळेला जय भीम म्हणायची वेळ येते किंवा ज्या वेळेला पुण्यतिथी किंवा त्यांचं समजा साजरी करण्याची, त्यांच्या विचाराचा जागर घालण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र हे बाकीचे ओबीसी की मुस्लिम किंवा हे बाकीचे माणसं कुठं आहेत याचा मात्र आपल्याला प्रश्न पडतो. हे अशा पद्धतीनं म्हणून आपल्याला माहित आहे की या महामानवाच्या विचाराचा जागर जो आहे हा जागर
आपण सर्वांनी घालणं गरजेचं आहे। मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे। त्यांचा जाती निवाडा समजा म्हणजे जे आहे जाती निवाड्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलता येईल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी अशा पद्धतीचं कर्तृत्व आहे। परंतु वेळ जो आहे हा वेळ मला 40 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे। एकंदरीत फेसबुकच्या माध्यमातून संबंध जगभर हे विचाराचा जागर प्रस्तुत होत आहे। तर मित्रांनो, या निमित्तानं मला या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी बोलवलं आणि मान सन्मान दिला। आपणही या ठिकाणी सगळं मोठ्या प्रमाणामध्ये ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो की या ठिकाणी 45 मिनिट जे आहेत हे 45 मिनिट या ठिकाणी झालेले आहेत। आणि असं म्हणतात की म्हणजे डॉक्टराला कळावा ताप, पतिव्रतेला कळावं पाप आणि वक्त्याला कळावा म्हणजे एकंदरीत त्या श्रोत्यांचा संताप, किंवा या पद्धतीनं आपल्या त्या संतापाची मी वाट हे नाही, ते वक्त्याला हे कळालं पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आणि कुठं थांबायचे हे सुद्धा त्याला कळालं पाहिजे। म्हणून मित्रांनो, बरोबर 45 मिनिटाला हे माझं जे व्याख्यान आहे जे लांबलेलं आहे, खरं म्हणजे जितकं बोलावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये हे एवढं कमी आहे। फक्त आपण या सर्वजण त्यांचा विचाराचा जागर जो आहे हा विचाराचा जागर घालण्याचं काम मराठा सेवा संघाच्या वतीनं होत आहे। हे सर्वांनी सर्व समाजानं हा जागर घालण्याचं काम केलं पाहिजे, तरच हा देश खऱ्या अर्थानं 21व्या शतकाकडे वाटचाल करील असं मला वाटतं। आणि या ठिकाणी हा विचाराचा जागर या वाणीला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।